जेव्हा 350 मोदकांची ऑर्डर आली होती तेव्हा खूप जणांना मला विश्वासच बसला नाही की खरंच मी ते मोदक केले असतील का. पण इतकी घाई गडबड होती की वेळेमध्ये ते मोदक कंप्लीट करायचे होते, त्यामुळं व्हिडिओ काढायचं झालंच नाही. तर त्यानंतर ही होती 51 मोदकांची ऑर्डर, त्यांचीच रिपीटेड ऑर्डर होती आणि ही ऑर्डर जाणार होती कोथरूडला. खरं सांगायचं तर इतकी घाई गडबड असते आणि असे निवांतपणे जितके 51 मोदक आपण निवांतपणे करू शकतो तितके जास्त क्वांटिटीचे मोदक निवांतपणे करू शकत नाही. त्यामुळे व्हिडिओ काढणंच झालं नाही. इथं माझ्या छोट्याशा मुलाला व्हिडिओ काढायला सांगितला होता आणि त्याने त्याला जमेल त्याप्रमाणे व्हिडिओ शूट केला होता. आणि हे आहेत उकडीचे मोदक. कळ्या करायचं म्हटलं तर आवर्जून 21 कळ्या किंवा काय अशा मोजल्या जात नाही, पण करायचंच म्हटलं तर केल्या जातात. जितक्या कळ्या करता येतील तितक्या कळ्या करू शकतो. आणि या आमच्या गव्हर्मेंट क्वार्टर्स आहेत, अगदी आरके वगैरे रूम आहे आणि त्यामध्ये मला जे करता येईल त्या गोष्टी मी करत असते. तर हे आहेत स्मॉल साईजचे उकडीचे मोदक, अगदी लहान असे प्रसादासाठी उकडीचे मोदक होते. जवळपास हा मोदक नाही म्हटलं तरी 50 ग्रॅमपर्यंत जातो. कसे झालेत ते सांगा. पांढरे शुभ्र असे कळीदार उकडीचे मोदक. मलाही प्रॅक्टिसनेच हे मोदक जमायला लागलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी पण उकडीचे मोदक केले होते तेव्हा त्या फक्त गोळ्याच दिसत होत्या, त्याला कोणी कळ्या किंवा कळीदार उकडीचे मोदक असे म्हणणारच नाही. सध्या उकडीचे मोदक खूप जणं करतायत, प्रत्येकाच्या पद्धती, प्रत्येकाच्या हातानुसार, कळ्यानुसार किंवा प्रत्येकाला जसे जमतील तसे आकार ते त्यांच्या परीने करायचा प्रयत्न करतात. पण फक्त इतकंच की ही सेवा व्यवस्थितरित्या पार पाडून घ्यावी देवाने आणि तितकं बळ द्यावं हाताला असं म्हणता येईल. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने हा व्हिडिओ शेअर करते आहे. तर पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक जसजशा ऑर्डर येतात तसतसे फ्रेश सारण बनवून हे उकडीचे मोदक बनवले जातात. खूप जणांना यंदा हे मोदक डिलिव्हर करता आले. नियर अबाउट अबोव 500 म्हणजे 500च्या पुढं यावर्षीचे मोदक झाले. खरं तर मदतीला कोणीही नसतं. मदतीला जर अजून कोणी असतं किंवा मिळत नाही वेळेच्या वेळी तर अजूनही मोदकांचं टार्गेट पूर्ण करता आलं असतं. पण फक्त आमच्या दोघांचीच टीम म्हणजे मिस्टर आणि मी, तर आम्ही आमच्या परीने जितके जमतील तितके मोदक करत होतो. आणि आमच्या इकडं बाल्कनीमध्ये हे सगळे पॅकिंगचे मोदक पॅक करून ठेवलेले होते, म्हणजे डिलिव्हर केले होते. 321 खरं तर मोदक ते बनवले होते, पण 318च ते मोदक देऊ शकलो. आणि केळीच्या पानावरती मस्त असे उकडून किंवा वाफवलेले उकडीचे मोदक. तर तुम्ही असा छोटा काही स्टार्टअप करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जमतोय का हा मला स्टार्टअप ते नक्की सांगा. तर आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.